राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईत मेळावे। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि ठाकरेंचं जोरदार शक्ती प्रदर्शन। विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे पुन्हा उतरणार मैदानात। ठाकरेंचा आजपासून 3 दिवसीय नाशिक दौरा। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीत बिघाड। पोटदुखीच्या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयात केलं दाखल। सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड बीडहून पुण्याला कारनं गेल्याचं सीसीटीव्हीत समोर। सोलापूर धुळे महामार्गावरच्या पेट्रोल पंपावरील फुटेजमुळे नवा खुलासा। 31 डिसेंबरला शरण येताना याच कारमधनं आल्याची माहिती। संतोष देशमुखच्या मुलींनी म्हणलं की डागा गेलेला बाप दिसणार नाही, तसं याचा बी बाप दिसणार नाही। एवढीच मागणी की न्याय पाहिजे। तर न्यूज 18 लोकमतला प्रतिक्रिया देताना महादेव मुंडेंच्या पत्नीला भावना अनावर। न्यायासाठी अजून किती प्रतीक्षा करावी लागणार, विचारला सरकारला अर्ध सवाल। चौदा महिन्यांपासून का झाली नाही कारवाई, आता तरी आम्हाला सरकार न्याय देणार आहे का? न्यूज 18 लोकमतवरती महादेव मुंडेंच्या पत्नीने विचारले सवाल। सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत पोलिसांनी सर्व माहिती दिली, मात्र कुणाला शंका असल्यास त्यांनी पोलीस विभागाला सांगावं। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सैफवरील चाकू हल्ल्याच्या घटनेवरती भाष्य। जळगावच्या परधाडे स्टेशनजवळ मोठी रेल्वे दुर्घटना। पुष्पक एक्सप्रेसमध्ये रेल्वे ट्रॅकवरती उड्या मारलेल्या प्रवाशांना कर्नाटक एक्सप्रेसनं उडवलं, 13 प्रवाशांचा मृत्यू। लालपरीचा प्रवास महागण्याची शक्यता। एसटीच्या भाडेवाढीबाबत आज होणार निर्णय। तोटा कमी करण्यासाठी महामंडळानं केली होती भाडेवाढीची मागणी। पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे आढळले 59 रुग्ण। पुणेकरांच्या चिंतेत भर, तर महापालिका ॲक्शन बोर्डवर। गुइलेन हा संसर्गजन्य आजार नाही, मात्र काळजी घेणं गरजेचं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण।